नमस्कार, मी ऋषी देसाई। इंदापूरमधील काँग्रेस राष्ट्रवादीत मागील काही वर्षापासून सुरू असलेल्या संघर्षाला अखेर विराम लागला आहे। ज्येष्ठ नेते शरद पवार, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह काँग्रेस राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांनी हर्षवर्धन पाटील यांच्याशी वेळोवेळी केलेल्या चर्चेनंतर हा समिट घडला आहे। विशेष म्हणजे सोमवारी इंदापूरमध्ये हर्षवर्धन पाटील यांनी स्वतः पुढाकार घेऊन खासदार सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत काँग्रेस कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित केला। यावेळी सुप्रिया सुळे आणि हर्षवर्धन पाटील यांच्या वक्तव्यामधून दोन्ही पक्षातील संघर्ष संपल्याचं स्पष्ट झालं। सुप्रिया सुळे यांनी काय म्हटलं आणि हर्षवर्धन पाटीलांनी कसा त्यांना शब्द दिलाय पाहूया। तुम्हाला सांगते पुन्हा पुन्हा सुप्रिया सुळे शरद पवारांची मुलगी आहे। कधी खोटं बोलली नाही आणि कधी आयुष्यात बोलणार नाही। दुसऱ्याच्या जीवावर मी काही करत नाही, स्वतःच्या हिंदीवर करते आणि कधी माझ्या वडिलांनी कोणाला फसवलेलं नाही आणि कधी फसवणार नाही। महाराष्ट्राचं सत्य आहे आणि माझ्यावर चव्हाण साहेबांचे संस्कार झालेले आहेत। यशवंतराव चव्हाणांचं नाव या राज्यामध्ये या सुप्रिया सुळेंनी जिवंत ठेवले। एक वेळ बाकीचे विसरले असतील पण सुप्रिया सुळे विसरणार नाही। या इंदापूर तालुक्यामधून तुम्हाला मताधिक्य मिळवून द्यावं, आघाडीच्या उमेदवार म्हणून तुम्हाला मदत करावी आणि जी मदत करते जसं तुम्ही म्हणाला की तुम्ही पवार साहेबांची कन्या आहे, जसं मी सांगतो की शंकरराव बाजीराव प्रश्नाचा पुतण्या एकदा शब्द दिला तर तो येत असतो आणि शब्द जर नाही दिला तर तो असतो। जसं आता सदानंद सुळे हे बारामतीचे जाव आहे तसं मी सुद्धा बारामतीचा जाव आहे आणि म्हणून काळजी करायची काय कारण। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी TV9चं YouTube चॅनल सबस्क्राइब करा, बेल बटन दाबा। ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा tv9marathi.com।